सर, आज विद्यार्थिनी या ठिकाणी स्वयंपाक बनवतात, त्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त कराल? मी शिवाजी हायस्कूल मासरूळ या ठिकाणावरून आम्ही 23 जणांचा कॅम्प घेऊन आलो तिथं. 10 स्काउट आहेत आणि 13 गाईड आहेत. आम्ही सोबतच सगळं स्वयंपाकाचं साहित्य आणलं होतं. अच्छा. हो. आणि आम्ही अगोदरच ठरवलं होतं की आपल्याला स्वयंपाक तिथंच बनवायचा आहे आणि विद्यार्थी पण स्वयंपाक बनवण्यासाठी तयार झाले होते. त्याच्यामुळं सगळं साहित्य जवळपास सगळ्यांच्या घराकडून म्हणजे प्रत्येकाच्या घरून पीठ जमा केलं, तांदूळ जमा केले, डाळ जमा केली, अच्छा. मिरची जमा केलं, हळद जमा केलं, मीठ जमा केलं. म्हणजे समजा म्हणजे गोपाळ सेम तसंच सर. अच्छा. आणि जमा करून सगळ्यांचं एकत्र करून इथं घेऊन आलो. पण तुमचे विद्यार्थी या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी जीवन जगताय म्हटल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये असे गुण आहेत. ते गुण पाहून आपण काय भावना येत आहेत तुम्हाला? कसं आहे सर, आता हे स्पर्धेचं युग आहे आणि एकमेकांना स्पर्धा करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे स्वयंपाक बनवणं म्हणजे आज सुद्धा म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण बघता की एका शेफची म्हणजे लाखोमध्ये पगार असते. आणि हा जर आता चांगला स्वयंपाक बनवत असतील तर पुढे चालून हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा इतर कोर्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रावीण्य मिळू शकतात. त्याच्यामुळे हा एक प्रायमरी आपला त्यांना बनवण्याचा उद्देश आहे. बरं, एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार? कारण की ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपण घडवण्याचा प्रयत्न करताय आणि ध्येयपूर्तीसाठी पुढे नेत आहेत, हो. एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधला काय सांगणार? म्हणजे शाळेमध्ये घडलेलं ना? शाळेमधला घडलेला. हो, घडलेलं आहे सर. आम्ही म्हणजे शाळेमध्ये एक आमचा इव्हेंट असतो सर, म्हणजे आनंद नगरी. आणि त्या ठिकाणी सर आमचे हे सगळे विद्यार्थी इतके मस्त मस्त म्हणजे तिथंच शाळेमध्येच बनवतात सगळं काही. अच्छा. मग ते वडापाव असेल किंवा पाणीपुरी असेल किंवा इतर कोणत्याही म्हणजे मॅगी पासून ते आपल्या जेवणापर्यंत सगळंच बनवतात सर. आणि तो म्हणजे मी शिक्षण सेवक आहे. मला अच्छा. 1.5 वर्ष शिक्षण झालं. सेवक. पण ह्या 1.5 वर्षाचा खूप चांगला अनुभव आहे सर शाळेचा. आता जे म्हणजे आमचे जे मार्गदर्शक आहेत श्री ताडे सर आणि आमचे शाळेचे मुख्याध्यापक नगराळे सर आहेत आणि इतर शिक्षक, त्यांनी मला म्हणजे हे शिकण्यासाठी म्हणजे पुढे चालून हे तुला सांभाळायचे आहे याच्यासाठी हे मला इथं पाठवलेले आहेत. आणि मी निश्चितच प्रयत्न करेल की ह्या मुलांना दरवर्षी बरं, हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, कारण की सुख सुविधा या ठिकाणी कमी असतात, पण सुख सुविधा पुरवण्याचं सुद्धा या ठिकाणी शाळे त्याच्याकडे लक्ष देते. हो, देते सर. बऱ्याच गोष्टी शाळा पण देते आणि काही गोष्टी मुलांनी स्वतः केलेल्या आहेत, जसं की काड्या आणणं, चूल बनवणं. नाही, ते तर आहे समजा डिपेंड, परंतु आजची परिस्थिती नाही. कारण की शाळेमध्ये असं काही बघायला मिळतंय का की लोकवर्गणीच्या सहभागातून, शाळेच्या सहभागातून, शिक्षक बांधवांच्या सहभागातून? हो, कारण सर आम्ही खेळाचं साहित्य असेल, त्याच्यानंतर प्रोजेक्टर असेल शाळेमध्ये, त्याच्यानंतर पाण्यासाठी हे असेल, वेगवेगळ्या वस्तू आम्हाला लोकवर्गणीमधून किंवा शिक्षक बंधू किंवा जे माझे शिक्षक आहेत ते बरेच जण हे करतात. आणि कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर निश्चितचपणे गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून आम्हाला म्हणजे खाऊ येतात. म्हणजे गावकऱ्यांचा सहभाग आहे. हो, सहकार्य आहे सर. मित्रांनो, आज आपण याच्यासाठी टिकतोय की कुठेतरी या ठिकाणी चांगला गुण हा विद्यार्थ्यांचा अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घ्यावा, म्हणून ही बातमी बनवण्याचा प्रकार या ठिकाणी आहे.